47व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, पण त्याचे फळ भोगण्याचा किंवा फळाची अपेक्षा करण्याचा तुझा अधिकार नाही. तेव्हा तू फळाची आसक्ती करू नकोस. कर्म करण्यात मात्र अश्रद्ध बनू नकोस. निरंतर आत्म्याच्या ठिकाणी रत राहा. आत्म्याच्या ठिकाणी रत राहा. परंतु कर्म म्हणजे काय, पण त्याच्यासाठी कर्म कोणचं कर. आत्म्याच्या ठिकाणी जरी जायचं म्हटलं तरी काय ते रस्ता असेल की नाही, असंच जाता येईल का आत्म्याच्या ठिकाणी? सहज नाही जाता येणार. तर कर्म काय करायचं, म्हणून कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नको. येथे फक्त कर्म काय देते व करताना कोणती दक्षता घ्यायची यावरच भगवंतांनी या श्लोकामध्ये प्रकाश टाकला. पण मूळ प्रश्न कर्म म्हणजे काय तो अजून तसाच आहे. तर त्याचं विवरण भगवान श्रीकृष्ण सांगतील किंवा त्यांनी सांगितलेलं आहे 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये की तू त्या आत्मस्वरूपाला शरण जा. तर हे धनंजया, कर्मफलाची 48वा श्लोक सांगतात. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. हे धनंजया, कर्मफलाची आसक्ती सोडून, अभिलाषा सोडून, यशाविषयी समतोल बुद्धी ठेवून तू कर्म कर. कोणते कर्म? तर निष्काम कर्म कर. समत्वम योग उच्यते, म्हणजे मनाच्या या समतोलपणालाच योग असे म्हणतात. या कर्माविषयी मनात विषम भावना नाही, त्याला समबुद्धी असे म्हणतात. रिद्धी सिद्धी किंवा कर्माविषयीची आसक्ती मनाचा समतोलपणाच बिघडत असतात. निष्काम कर्म का कर म्हटलं की काही मिळायला लागलं की माणसाला आसक्ती सुटते आणि देवाला नेमकं तेच नको असतं. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतात की समत्वम योग उच्यते. कोणतीही स्थिती जरी आली तरी तुझं मन जे आहे ते सम ठेव. इथं सुख दुःख ते तो विषय नाही आहे, परंतु कधी तुझी वाहवाही होईल, कधी तुझी निंदाही होईल, कधी तुझी स्तुतीसुद्धा होईल. तर तू त्यावेळेस भगवंत म्हणतात की फळाची इच्छा, अभिलाषा मनात विषमता निर्माण करतात. म्हणून मी हे केलं की मला काय भेटेल. कधीतरी एखादं कर्म असं करावं की त्याचा भार देवाच्या डोक्यावर व्हावा. पहा तुम्ही कृष्ण मालिका पाहत जर असेल तर भगवंत माता लक्ष्मीला म्हणतात की मी माझ्याकडून त्याला काहीच दिलेलं नाही आहे. ह्या सगळ्यांचा तो अधिकारी आहे. ज्यावेळेस भक्त आणि भगवंत दोघंही जण एकत्र येऊन भगवंताची स्तुती करतात, भजन करतात आणि त्याला जे कोट्यानुकोटी युगातून एखाद्याला हे दर्शन मिळतं चतुर्भुज रूपाचं, ते सुदामदेवांना भगवंत दर्शन देतात. आणि त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणतात तुम्ही धन्य आहात, सुदामदेवाला तुम्ही धन्य केलं. भगवंत म्हणतात की रुक्मिणी, याच्यात माझा काहीच मोठेपणा नाही, हे सगळं त्याला देण्याला मी बाध्य आहे, कारण त्याचं कर्म तसं आहे. त्यानं कधीच कोणचीच गोष्ट माझ्याजवळ मागितली नाही. निष्काम कर्म. तो तिथेही जातो, तो म्हणतो की हे भाई, मैं कुछ मांगने के लिए नहीं आया, मैं तो मेरे परम मित्र सखा श्री कृष्ण को मिलने आया हूँ. आणि म्हणून त्या चतुर्भुज रूपाचं परमात्मा त्याला विनाकारण दर्शन देत नाही. तो अधिकारी आहे. आणि अधिकारी असूनसुद्धा वास्तविक पाहता आपल्यासारख्यांनी या गोष्टी करू नये, कारण आपण कशातच बसत नाही. त्याच्या एक समोर सगळं असतानासुद्धा तो त्याचा उपभोगसुद्धा घेत नाही. साक्षात परमात्मा वेश बदलून त्याच्यासोबत येतात, पण त्याचासुद्धा तो उपयोग घेत नाही आणि त्यांनी आणलेल्या भोजनाचा उपभोगसुद्धा घेत नाही. तर भगवंताला अजून 3री एक माया रचावी लागते त्याच्यासाठी. पहा, परमात्मा इतका निष्काम कर्म करणारा जर भक्त भेटला तर भगवंत त्याच्यासाठी काहीही करतील आणि तो भक्त त्याचा अधिकारी बनेन. आणि म्हणून कर्म करत असताना कोणत्या फळाची अपेक्षा करू नये, तर कोणत्याही फळाची, अगदी ईश्वर प्राप्तीची सुद्धा नाही. त्यानं काय म्हटलं की मला कशाची अपेक्षा नाही, मला माझ्या मित्राला भेटायचं आहे. त्यानं नाही म्हटलं मला देवाला भेटायचं आहे म्हणून, मला मित्राला भेटायचं आहे. मित्र कोणाला करावं म्हणून
मित्र कोण असावा? सगळ्यात जवळचा मित्र परमात्मा आहे. त्या परमात्म्याला आपलं मित्र मानावं. आपलं सुख दुःख सर्व त्याच्याजवळ त्याला सांगावं आणि निश्चितच देवा सांगू, दुःख सुख देव निवारील दुःख. कोणचं दुःख? हे संसाराचं दुःख संतांनी कधीच सांगितलं नाही, पण तुझी प्राप्ती झाली नाही हेच दुःख सर्व संतांनी सांगितलं. आणि म्हणून भगवंत त्यांच्या मागं पुढं करत राहिला. तर म्हणून अर्जुना, रिद्धी सिद्धी किंवा कर्माविषयीची आसक्ती मनाचा समतोलपणा बिघडत असतात. फळाची इच्छा, फळाच्या अभिलाषा मनात विषमता निर्माण करत असतात. म्हणून त्यासाठी अर्जुना, फळाची अभिलाषा करू नकोस, पण कर्म करण्यात अश्रद्धेही होऊ नकोस. समोर दिसलेल्या किंवा न दिसणाऱ्या सर्व वस्तूविषयीच्या आसक्तींचा त्याग करून कर्मापासून होणारी प्राप्ती अप्राप्ती यांचा विचार न करता फक्त योगयुक्त होऊन तू कर्म कर. योगयुक्त होऊन म्हणजे फक्त तू त्याच्यामध्ये रमून जा. कसा रमतो सुदामा? आणि किती बिकट परिस्थिती आहे, तेवढी बिकट परिस्थिती आहे का आपली? किती कृपा आहे देवाची आपल्यावर. मग आपण तरी पण आपलं मन त्याचं नाव का घेत नाही? मन माझे केशवा का बाण घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. का घेत नाही आपलं मन त्याचं नाव? मग तो तर इतक्या विपरीत कठीण परिस्थितीत सुद्धा राजाच्याही घरी गेला तर त्यानं भगवंताचंच भजन म्हटलं. आणि रस्त्यानंही चालला तर जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. तर म्हणून भगवंत या साठी सांगतात की तू प्राप्त अप्राप्त कर्म अकर्म याचा विचार न करता, फळाची अपेक्षा न करता सतत कर्म करत राहा. त्या भगवंताशी तू रत राहा. मग योगामुळे असा योग तुला एकदा साध्य झाला की तुझं चित्त विचलित होणार नाही. हा जर योग तुला साध्य झाला कर्म करण्याचा, मग तुझं चित्त कशानंच विचलित होणार नाही. योग ही एक परमस्थिती आहे आणि ती प्रारंभिक स्थिती आहे. आपलं लक्ष खूप सुंदर विषय आहे हा. कदाचित मला तुम्हाला इतका सांगता येणार नाही. तुम्ही एखाद्या आपल्या गुरुच्या मुखातून ऐका किंवा ग्रंथ वाचन करा तर तुम्हाला कळेल की भगवंत काय सांगतात. भगवंत म्हणतात की अरे, योग ही परमस्थिती आहे आणि ती प्रारंभिक स्थितीही आहे. म्हणजे आरंभ आणि अंत हे जर तुला साध्य झालं, सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू मैं पी का नाम. तर हा योग जर तुला साध्य झाला, म्हणून योगावर दृष्टी ठेवून कर्माचं आचरण कर. समत्व भाव म्हणजे पूर्ण किंवा अपूर्ण कर्माबद्दल समभाव ठेव, याला योग म्हणतात. एखादं कर्म पूर्ण झालं किंवा एखादं कर्म अपूर्ण राहिलं तरी तुझ्या चित्ताची शांती विचलित न होऊ देणं. चित्ताची शांती किंवा त्याच्यासाठी तुझं चित्त भ्रमित न होणं याला योग म्हणतात. कर्माच्या यश अपयशाने ज्याची बुद्धी विचलित बनत नाही, ज्याच्या मनात हर्ष खेद म्हणजे विषमभाव निर्माण होत नाही, असा या समबुद्धीलाच योग असे म्हणतात. एखादं कर्म आपण केलं आणि त्या कर्माचं जर विपरीत फळ मिळालं तर आपण लगेच म्हणतो की देवानं काय केलं, देवानं असं कसं केलं माझ्या बाबतीत, देवाचं चुकलंच. पण देवाचं कधी चुकत असतं का? आपले कर्म चुकत असतात. कारण की कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. तर सर्व अभिलाषांचा येथे त्याग आहे, म्हणून याला निष्काम कर्मयोग म्हटलेलं आहे. निष्काम कर्मयोग का म्हटलं? इथं कोणचीही अभिलाषा नाही, कोणचीच अभिलाषा नाही की हे कर्म केलं की ते कर्म मिळेल याची सुद्धा आशा नाही कशाची. तर सर्व अभिलाषांचा इथं त्याग आहे. येथे कर्म करताना कृष्णार्पण वृत्ती ठेवावी लागते आणि ही कृष्णार्पण वृत्ती म्हणजेच समर्पणाची वृत्ती आहे. आपली कृष्णार्पण वृत्ती कीर्तनकार भागवतामध्ये सांगतात की घरातलं दूध उतू गेलं, मांजरीनं दूध लवणलं किंवा कोणाचा पाय लागून तेल सांडलं की मग आपण म्हणतो कृष्णार्पण कृष्णार्पण कृष्णार्पण. मग आधी कृष्णार्पण केलं का आपण?
बाह्य वस्तूसुद्धा जर नाश होत असेल तेव्हा आपण कृष्णार्पण म्हणतो. तर मग हा तर एवढा अनमोल पंचमहाभूताचा देह भगवंतानं दिला, त्याच्यामध्ये परमात्मा वास करतोय आणि तो इतका नाश होऊन राहिलेला आहे. जो मनुष्य ईश्वर भजन करत नसेल तो जिवंत असूनसुद्धा प्रेतच आहे असं समजा, असं सांगतात. तर या देहाचा नाश होऊन राहिलेला आहे. तर मग आपण समत्व योग का ठेवू शकत नाही? आपली समर्पित वृत्ती का नाही? आता मी माळा म्हणूनच काढून टाकल्या, पण ह्या पण हरिदासजींनीच दिलेल्या आहे दोन्ही पण. घरी आले होते तेव्हा दिलेल्या आहे. याच्यात राम लिहिलेलं आहे आणि ही रुद्राक्षाची माळ आहे. तर ही माळ गळ्यामध्ये घालणे तुळशीची, याचा अर्थ देहावर तुळशीपत्र ठेवणे. आता आजपासून मी हा देह ईश्वराला समर्पित केला आहे. इदम न मम, हा माझा नाही. तर तुळशीची माळ घालण्याला अर्थही नाही. तर मग त्यांच्यासारख्या माळा मी कितीही घालून घेईन. पण ते 8व्या वयाच्या, तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की वयाच्या 8व्या वर्षी घर सोडून निघून गेलेले होते ते. माझे गुरुदेवसुद्धा अगदी तरुण वयामध्ये घर सोडून 16व्या 17व्या वर्षी घर सोडून गेले आणि विवाह झाल्यानंतरसुद्धा परत आले नाहीत. दोघांनीही खूप मोठा त्याग केला त्यांचा, की आधी त्यांनी आत्मस्थिती प्राप्त करून घेतली आणि नंतर ते संसारामध्ये परत आले. तर आपली अशी स्थिती नाही. मग तितक्या माळा घालण्याचा आपल्याला अधिकार आहे का? नाही. आपलं तर 5-5 मिनिटाला मन विचलित होतं, आपलं मन खराब होतं पुन्हा 5-5 मिनिटाला. म्हणून कृष्णार्पण वृत्ती म्हणजे समर्पणाची वृत्ती, म्हणून या प्रक्रियेला योग असं म्हणतात. तर या कर्मयोगात बौद्धिक पातळीवर अत्यंत दक्ष राहावे लागते. कारण यश अपयशाविषयी मनाचा समतोल ठेवणे, कर्माविषयी म्हणजे ही बुद्धी स्थिर ठेवावी लागते या कर्मामध्ये. नाही तर मग मी इतकं केलं सगळ्यांसाठी, मग मला कोणी काहीच केलं नाही, मला काही मान दिला नाही, मला काही म्हणतही नाही, मला काही म्हणजे सांगतही नाही, किंवा माझा असा आदर मान करत नाही, माझा असा आदर सत्कार करत नाही, असा विचार ज्या दिवशी मनामध्ये येईन त्या दिवशी या कर्मयोगामध्ये बौद्धिक पातळीवर अत्यंत दक्ष राहावे लागते. ही बुद्धी जी आहे ना तुमची, हे अतिशय तिच्या डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. सांगणारे खूप भेटतील, पण आपण नेमकं कसं वागायचं हा आपला विषय आहे. आणि म्हणून यश अपयशाविषयीचा मनाचा समतोल ठेवणे, कर्माविषयी आसक्ती न ठेवणे, कर्मफळाची अभिलाषा न राखणे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल मग, कारण हे सोडून द्यायचं, याचंही तुम्ही म्हणता अपेक्षा करायची नाही, आणि ते करायचं आणि ते किती दिवस साध्य होईल? तर त्याला मी एकच उदाहरण सांगेन तुम्हाला, विद्यारण्य स्वामीचं, की त्यांनी म्हणजे त्यांना लग्न करायचं होतं. तर तसं ते संन्यासी होते वाटतं, संन्यासीच होते ते, पण त्यांना काहीतरी पाहिजेत होतं. तर नेमकं आठवत नाही मला आता, कदाचित थोडं चुकू शकतं सांगण्यामध्ये. गायत्री मातेची साधना केली 12 वर्ष, पहिले 12 वर्ष गेले, त्यांना धन पाहिजेत होतं. तर पहिले 12 वर्ष गेले, गायत्री माता प्रसन्न झाली नाही. दुसरे 12 वर्ष गेले, गायत्री माता प्रसन्न झाली नाही, म्हणजे 2 तप झाले. तिसरे 12 वर्ष गेले आणि आता उद्या तप पूर्ण होणार ना, आज त्यांच्या जीवावर आलं. मग त्यांनी म्हटलं की काय फायदा झाला, इथं पैशासाठी गायत्री माता प्रसन्न व्हावी म्हणून येऊन बसलो, गायत्री माता तर काही प्रसन्न झालीच नाही. पण हे म्हणून त्यांनी ते भगवे वस्त्र जे होते ते वस्त्र आणि ते माळा बिळा सगळ्या त्याची होळी केली आणि त्याला प्रदक्षिणा घातल्या 3 आणि म्हटले मी साधना करणार नाही आता आजपासून कोणची जण. गायत्री माता प्रकट झाली आणि म्हटले वत्सा काय पाहिजे माग. ते म्हटले जय हो, आता सगळं सोडून दिलं आणि आता काय मागू. तर म्हटले की आई एकच सांग, तू यायला इतका उशीर का केला. तिनं म्हटलं पहिले 12 वर्ष तुझे मागच्या जन्माचे पाप फेडण्यात गेले तुझी साधना, दुसरे 12 वर्ष जे होते ते पण या जन्माचे जे काही राहिलेले होते कर्म आणि अजून मागचे थोडे त्याच्यात गेली. तिसऱ्या जन्मात आता तू पुण्याचा संचय केला. जेव्हा मोठं पुण्य साचते ना तेव्हा परमात्मा मग आता याच्यावरून विचार करायचा आपण पुण्य किती करत असेल म्हणून आणि कशाची अभिलाषा ठेवायची. तर म्हटले की मी आता ते तुझं कर्म पूर्ण झालं, पुण्याचा साचा झाला, साठा झाला आणि मी आले.
म्हणले पण आता माझी आसक्तीच मिटली ना. तरी पण गायत्री मातेंनी त्यांना वरदान दिलं होतं. मग तर त्यांनी एक ग्रंथ लिहिला त्याच्यानंतर, त्याचं नाव मला आठवत नाही. यश अपयशाविषयी मनाचा समतोल ठेवणे, कर्माविषयी आसक्ती न ठेवणे, कर्मफलाची अभिलाषा न राखणे महत्त्वाचे असते. आणि यालाच बुद्धियोग किंवा निष्काम कर्मयोग असं म्हणतात. यालाच म्हणतात ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते. हे अर्जुना, मी तुला तो बुद्धियोग देईन की त्याच्यामुळं तू फक्त मलाच भसशील आणि काय तू कशाची अपेक्षा करणार नाही. दूरेन 49वा श्लोक. दूरेन यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलये तव. हे धनंजया, अवरम कर्म म्हणजे निकृष्ट कर्म. हे निकृष्ट कर्म म्हणजेच आसक्तियुक्त कर्म. ज्या कर्मामध्ये काहीतरी आसक्ती आहे किंवा मला काहीतरी पाहिजे असं कर्म तू करू नकोस. ते बुद्धियोगापासून फार दूर आहे. फळाची अभिलाषा ठेवणारे ते कृपण असतात. ते आत्म्यामध्ये परमात्म्यामध्ये कधीच रत होत नाहीत. तेव्हा समत्व बुद्धियोगाचा आश्रय कर. अरे, इच्छेप्रमाणे फळ मिळाले तरी त्यात कल्याण कोठून असणार. बरं, एखादं फळ मिळेलही तुला तुझ्या इच्छेप्रमाणे, पण ते किती दिवस टिकेल. मग त्याच्यापेक्षा फळाची अपेक्षाच का करतो. तर साधकाने तर मोक्षाचीही अभिलाषा ठेवता कामा नये. कारण वासनांपासून मुक्त होणे यालाच तर मोक्ष म्हणतात. मोक्ष 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 म्हणजे काय. मोहाचा क्षय होणे म्हणजे मोक्ष, नाही का. मग तसा तुझ्या सर्व वासना निघून गेल्या, तुला कोणत्याही फळाची अपेक्षा जर नाही, तर त्यावेळेस मात्र तू मोक्षालाच गेला. तुला जिवंतपणीच मोक्ष मिळाला. मग भगवंत म्हणतात तर साधकाने मोक्षाची अभिलाषा करू नये. फलप्राप्तीच्या चिंतनाने साधकाचा वेळ वृथा वाया जातो आणि फळ प्राप्त झाल्यानंतर साधक त्यामध्येच गुंतून पडतो. किती सोपं सांगितलं की फळप्राप्ती, मला काय फळ मिळेल, काय फळ मिळेल, काय फळ मिळेल याच्या चिंतनात साधक गुंततो आणि फळ मिळालं की साधना सुटून जाते. म्हणून त्याची साधना तिथे समाप्त होते. मग तो पुढं भगवंताचं भजन पूजन काय करणार. एकदा साधना संपली की तो भजन करे. म्हणून पहा, सुदामदेव आता गेलेले आहेत कृष्णाच्या घरी मालिकेमध्ये, पण ते मागत काहीच नाहीत. का. फळ मागितलं की विषय तुमचा ना आमचा संपला. तिथं व्यवहाराला प्रेम संपून गेलं. देवानं त्याच्या मनानं द्यावं न द्यावं, वाटलं तर दे बाबा, नाही वाटलं तर नाही देणार. काल गोष्ट आपण तुम्ही ऐकली जनाबाईची. सांगितलं का तिनं, त्याला धावून यावं लागलं. मग खूप सुंदर, मला इतकं सुंदर आवडतं ते उदाहरण. तुकाराम महाराज सिरियलमध्ये खूप सुंदर चित्रण केलेलं आहे त्याचं. त्यांची साधना तिथेच समाप्त होते. मग ते विचलित होतात आणि कुमार्गाला लागतात. म्हणून समत्व बुद्धीनं आचरण कर. मग हे लोक जे आहेत ते विचलित होतात साधनेपासून. खरं म्हणजे साधनेचं फळ पैसा वाहवाई हे नाही, ते आपोआप मिळेल न मिळेल काय त्याच्याशी घेणं नाही आपल्याला. आपलं काम आहे फक्त भगवंताचं भजन करणे. तुकाराम महाराजांनी आता माझे गाथे होतील आणि ते कुठे युनिव्हर्सिटीत शिकवल्या जातील हे त्यांना माहीत होतं का. ते आपोआप होऊन राहिलेले, घडून राहिलेले. आपोआप त्याला काय करायचं तो ते करेन. आपलं काम आहे फक्त निष्काम भावानं त्यानं प्रेरणा दिलेली सेवा करणे. ज्ञानमार्गालाही भगवान श्रीकृष्ण बुद्धियोग म्हणतात आणि असं सांगतात की अर्जुना, हा बुद्धियोग तुला ज्ञानयोग सांगताना सांगितला होता आणि इथं निष्काम कर्मयोगालाही बुद्धियोगच म्हणतात. वस्तुतः दोन्हीमधील दृष्टिकोन वेगळा आहे. ज्ञानयोगामध्ये लाभहानीचा विचार करून त्याची चिकित्सा करून आचरण करावं लागतं. जेव्हा ज्ञानयोग आपण आचरतो त्यावेळेस चिकित्सा करून. पण निष्काम कर्मयोगामध्ये बौद्धिक स्तरावर समत्व राखावे लागते. म्हणूनच त्याला समत्वम बुद्धियोगम तम, समत्व बुद्धियोग असंही म्हणतात. म्हणून हे अर्जुना, तू समत्व बुद्धियोगाचा आश्रय ग्रहण कर. कारण फळाची अभिलाषा ठेवणारे फारच कृपण असतात. कृपण म्हणजे काय तर निकृष्ट दर्जाचे असतात. जे फळाची अभिलाषा ठेवतात ते निकृष्ट दर्जाचे असतात. म्हणून तू ज्ञानयोगाचा आश्रय घे आणि निष्काम कर्म कर. तुझी बुद्धी सम ठेव. तर 3 श्लोक आपण आज मोठ्या मुश्किलनं पाहिले. 2 व्हिडिओ तयार झाले तरी 20-20 मिनटाचे. कालचे 10 मिनटं मी आज वाढवून घेतले. तर असो, असाच आपला सत्संग
भगवंताच्या प्रेरणेनं सुरू राहीन. आणि आता तुम्हाला हा सत्संग खूप रात्री मिळेल, तर असो ठीक आहे, काय हरकत नाही. आजच्या या सत्संगाला आपण या ठिकाणीच पूर्णविराम देऊ. उद्या काय करायचं याचं आजच पंचांगमध्ये आलेलं आहे, तर ज्यांना जे जे योग्य वाटत असेल त्यांनी ते ते करा, त्याची तशी तयारी आजच करून ठेवा. आणि सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा. हरिओम हरिओम हरिओम.